आताची सर्वात मोठी बातमी निघून येत आहे। धनगड यांचा अचानक राजीनामा का? धनगड यांच्याकडून अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा का? राजकीय चर्चांना उधाण। देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनगड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय। आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धनगड यांनी म्हटले। मात्र धनगड यांची अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर देशभरात जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली। देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धनखड यांनी नमूद केलंय। मात्र जगदीश धनखड यांची अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर देशभरात जोरदार राजकीय चर्चा सुरू झाल्या। धनखड यांनी राजीनामा देण्यासाठी अधिवेशनाचा पहिलाच दिवस निवडलाय। त्यावरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। पडद्यामागे मोठं राजकारण सुरू आहे आणि हे लवकरच उघड होईल। उपराष्ट्रपतींचा राजीनामा ही काही सामान्य घटना नसल्याचं म्हणत खासदार संजय राऊत यांनी आगामी काळातील राजकीय भूकंपाचं भाकीत केलंय। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेत भाजपाचे सभागृह नेते जे.पी. नड्डा यांनी उपराष्ट्रपतींचे अधिकार आपल्या हातात घेत पदाचा अपमान केल्याचं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधलाय। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपराष्ट्रपतींनी राजीनामा देणं ही धक्कादायक बाब असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय। जर प्रकृती साथ देत नसेल तर पदाला न्याय देता येणार नाही, म्हणूनच राजीनामा दिला असेल असं मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय। त्यामुळे यात संशय घेणं योग्य नसल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलंय। उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय। विरोधकांनी यावरून सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधलाय। तर दुसरीकडे धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन जी.आर, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।